Come on, let's give a best hallelujah this afternoon. Hallelujah. हालेलुया. Amen. Praise the Lord. If you all can come little forward, it will be आणि a मग little तुम्ही helpful, जरा पुढे येऊ शकता so that we can have a good time of God's word this afternoon. म्हणजे आपण चांगलं देवाचं वचन ऐकूया. Amen. कितने लोगों को, how many of you are excited to hear God's word this आणि evening? मग किती लोक उत्साहित आहात आज वचन ऐकण्यासाठी. I want to tell you all, the word of God works so powerful for the people who are excited to listen that word. आणि मग हे जे वचन आहे ते अशा लोकांसाठी लवकर काम नाही उत्साहित लोकांसाठी ते काम करतं. You know, many heard the words of Jesus during his time. आणि मग येशू ख्रिस्ताचे जे वचन होतं ते त्याच्या वेळेस खूप साऱ्या लोकांनी ते ऐकलं. Few felt the power of God through his words. आणि काही लोकांना त्याची ताकद जाणवली त्याच्या वचनातून. Few got doubted about his word. आणि काही लोकांनी त्याच्या वचनावरती संशय पण घेतला. Few felt nothing. आणि काहींना काहीच नाही जाणवलं. Now the question is, मग आता प्रश्न हा आहे, it was just one man's word. आणि मग एकच व्यक्तीचं हे वचन होतं, The Son of God himself he ते was. म्हणजे देवाचा पुत्र स्वतः. But it worked three different ways to different category to different people. आणि मग ते तीन वेगळ्या तरीकेने वेगळ्या लोकांसाठी काम केलं. Some saw the power of God and they received miracle. मग काही लोकांनी देवाची ताकद त्याच्यातून बघितली आणि त्यांना चमत्कार प्राप्त And झाला. some received nothing. आणि मग काहींना काहीच नाही प्राप्त You know झालं. why? का माहितीये का? There is no problem in the power of God's word. कारण की देवाची ताकद म्हणजे असं वचनात काही पण प्रॉब्लेम नाहीये किंवा देवाची ताकद अशी जाणवत नाही असं नाहीये. There is nothing less in the power of God's word. काही कमी नाहीये देवाच्या वचनामध्ये. But the problem was on the hearts, on the people who received it. पण प्रॉब्लेम त्यांचा होता ज्यांच्या हृदयांनी ते वचन रिसीव्ह केलं. The one who received it with faith. ज्यांनी विश्वासाने ते वचन स्वीकारलं. The one who received it with excitement. आणि ज्यांनी उत्साहाने ते स्वीकारलं. They experienced the power of God through his words. मग त्यांना त्याची ताकद जाणवली वचनाद्वारे. And some, आणि काहींना they received the word with doubt. त्यांनी विचार करून म्हणजे त्यांनी संशय घेऊन ते वचन स्वीकारलं. And they couldn't receive anything. मग त्यांना काहीच नाही प्राप्त झालं. Today I'm praying that the Holy Spirit gives us faith and excitement inside us. आणि मग माझी ही प्रार्थना आहे की पवित्र आत्म्याने आपल्याला उत्साह देऊन ते वचन आणि विश्वासाने ते वचन आपल्या मनात आपण स्वीकारावं. So today's God's word will never just be like a story for you, but it will become the power of God. आणि मग आजचं जे वचन आहे ती एक कथा नाही पण ती देवाची ताकद बनेल तुमच्या जीवनामध्ये. Amen. Can you all raise up your hands and tell Jesus, Lord, I am excited this आणि afternoon. मग आपण आपला हात उंच करू बोलू की आम्ही उत्साहित आहोत आजच्या वचनासाठी I am प्रभू. believing in your word this आणि evening. मी विश्वास करतो तुझ्या वचनात दे बाप्पा ह्या दुपारी. And today God's word is going to change our lives. Amen. आणि आज आपलं जीवन बदलणार आहे देवाच्या वचनाद्वारे. I'm telling you, our lives will never be the same after this afternoon. आणि मग मी सांगतो की आजच्या दुपारनंतर आपलं जीवन पहिल्यासारखं नाही राहणार आहे. Remember, the word of God says like this. आणि मग हे लक्षात घ्या की देवाचं वचन असं बोलतं The kingdom of God की देवाचं राज्य is not about words, but it is power. ते फक्त शब्दांचं नाहीये पण ते त्याच्या ताकदीचं आहे. Which means, ह्याचा अर्थ की in this world, ह्या जगात how we all communicate. जसं आपण एकमेकांसंगती संपर्क साधतो, कैसे करते हैं हम? मग आपण कसं एकमेकांसंगती बोलतो? By words. शब्दांनी. Words are the communication in this world. मग शब्दांमुळे आपण एकमेकांसंगती संपर्क साधू शकतो किंवा आपण एकमेकांसंगती गप्पा गोष्टी करू शकतो. But you know what is the communication in the kingdom of God? How communication happens in the kingdom of मग God? देवाच्या राज्यात कसं ते एकमेकांशी बोलतात माहितीये का? In kingdom of God, the communication happens through God's power. मग एकमेकांसंगती बोलणं हे असं होतं
देवाच्या ताकदीद्वारा. There is not just words. आणि तिकडे फक्त शब्द नाहीयेत, There is power of God in His तिकडे kingdom. देवाचा ताकद आहे त्याच्या राज्यामध्ये. And I want to tell you all, we are part and of that kingdom. आणि मग मला तुम्हाला हे सांगायचंय की आपण त्या राज्याचा हिस्सा आहोत That is our kingdom. आणि ते आपलं राज्य आहे, Because it is our Father's kingdom. कारण की ते आपल्या पित्याचं राज्य आहे. Today I want to tell you all, as the word of God is going to be released this evening. आणि मग आज मला तुम्हाला सांगायचंय जसं देवाचं वचन आपल्यामध्ये येणार आहे It is आता, not going to just end in your life like a word, but it will end up in the power of God manifesting in your पण हे life. फक्त एक वचनासारखं तुमच्या जीवनात नाही संपणार आहे, पण ते देवाची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये आणणार आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. So today I like to speak with a topic called New Covenant Foundation. आणि मग मला ह्या विषयावरती बोलायचं आहे की नवीन करार आणि नवीन पाया. Come on, you all can, if you all want to write, you can write it down. मग ज्याला लिहायचं असेल ते त्यांनी लिहू शकतात. New Covenant Foundation. नवीन करार आणि नवीन पाया. Let's see, let's read a word in Galatians, the book of Galatians, गलतीकरासमध्ये chapter 3, 3 अध्याय, the book of Galatians, chapter 3, verse 11. गलतीकरास 3 आणि 11 मध्ये आपण वाचूयात. हा. आणि कोणी नियमशास्त्राकडून देवापाशी न्यायी ठरवला जात नाही हे उघड आहे, कारण न्यायी विश्वासाने जगेल. सुबोध भाषण. Yeah, it's actually Nitiman. या नीतिमान ठरणार नाही. But that no one is justified by the law in the sight of God. यास्तव हे अगदी स्पष्ट आहे की नियमशास्त्रावर अवलंबून राहणारे परमेश्वरापुढे नीतिमान ठरणार नाही, कारण नीतिमान विश्वासाने जगेल. Here the word of God says, आणि ते देवाचं वचन असं म्हणतं की no one, की कोणीही नाही, no one, कोणीही नाही, no one. Yes, once again, no one. कोणी, Come on, tell no one. कोणीही नाही. No one is justified by the law in the sight of God. आणि मन ते कोणीही नीतिमान ठरणार नाही. नियमशास्त्र, इट इज व्हेरी बिग ॲक्च्युली इन दिस. कोणी नीतिमान ठरणार नाही नियमशास्त्राने देव असतो. हा, Can you, Auntie, can you give? कोणीही your Bible? ठरणार नाही नीतिमान. Yeah. It says no one is justified. आणि मग कोणीही नीतिमान ठरणार नाही, No one. कोणीही नाही. Today I want to tell you, no one was justified in this world. आणि मग मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कोणी पण नीतिमान नव्हतं ह्या जगामध्ये. Especially the word of God says, no one is justified by the law. आणि मग नीतिमान विश्वासाने जगेल आणि तो नियमशास्त्राने नाही असं लिहिलेलं आहे. In front of God's sight, की देवाच्या नजरेपुढे no one is justified की कोणीही नीतिमान ठरणार नाही. through the same law that God gave. त्याच नियमाद्वारा जे देवाने स्वतः दिलेले. Who gave the law? मग कोणी हे नियम दिले? It was God Himself. देव स्वतः त्यांनीच दिले नियम. But He couldn't see anyone justified through that law. आणि पण मग त्यांनी असं कोणालाही नीतिमान ठरताना पाहिलं नाही ह्या नियमशास्त्राद्वारे. Today's word is for the people who are tired working out their salvation. आणि मग हे आजचं वचन अशा लोकांसाठी आहे जे थकलेले आहेत, स्वतःचं तारणाला घेऊन चालता. Today's word is for the people who are striving for salvation through their works. जे थकले आहेत आणि त्यांच्या थ्रू देअर वर्क्स, स्वतःच्या ताकदीत ते त्यांचं
Can you just उधार- help? उधार पाण्यासाठी. The word of God says here, आणि मग वचन असं म्हणतं इथे, no one is justified आणि मग कोणीही नीतिमान नाही आहे. in the eyes of this holy God. आणि त्या पवित्र देवाच्या नजरेत God gave his laws to his people, Israel. आणि देवानी त्याच्या लोकांसाठी इस्रायली लोकांसाठी नियम दिले. And then आणि मग God saw the whole Israel, whether they are walking in the laws. आणि मग त्यांनी ते सर्व इस्रायलला पाहिलं की ते त्या नियमात चालले का. The only access for God in their life is through the law. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये देवाला फक्त नियमशास्त्राद्वारेच म्हणजे एंट्री होती. They can reach God only through the law. आणि ते जे होते ते देवाला संपर्क साधू शकत होते फक्त नियमशास्त्राद्वारे. And that's where God gave the law in the Old Testament. आणि मग तिथे म्हणूनच देवप्पानी जुन्या करारामध्ये नियमशास्त्र दिलं. Through the hands of Moses. मोशेच्या हाताने He gave to the generations after generations. त्यांनी पिढींसाठी हे नियमशास्त्र दिले. And the word of God says, आणि मग देवाचं वचन म्हणतं, if you observe this law आणि जर तू हे नियमशास्त्र पाळले and walk in my ways, आणि माझ्या रस्त्यावरती चालला, you will be my people and I will be your God. तर तुम्ही माझे लोक बनताल आणि मी तुमचा देव बनेन. That was the criteria in the Old Testament. आणि हे होती त्यांची क्रायटेरिया. That was the pattern in the Old Testament. आणि मग ती पद्धत होती जुन्या करारातली, That Israel की इस्रायल were chosen by God, ते देवानी निवडलेले लोक होते. but they could reach God only by observing the laws. पण ते देवापर्यंत पोहोचू शकत होते फक्त नियम पाळला की. But the word of God says, पण देवाचं वचन असं there म्हणतं were many righteous who were born in the Old Testament. की खूप असे नीतिमान होते जुन्या There करारामध्ये, were many people who walked in God's ways जे देवाच्या रस्त्यावरती चालले to their best they can. आणि त्यांनी त्यांचं सगळ्यात उत्तमातलं उत्तम दिलं. But in the letters of Galatians, where we read now 3:11, पण गलतीकरासमध्ये 3:11 मध्ये असं लिहिलंय no one की कोणीही is justified in the sight of God through the law. आणि देवाच्या नजरेत नीतिमान परमेश्वरापुढे नीतिमान कोणी ठरणार नाही. Can you imagine the great prophets of the Old Testament? आणि मग तुम्ही विचार करू शकता असे महानशे भविष्य वक्ता जे जुन्या करारातले, For example, उदाहरणासाठी the one who received the law, Moses himself. ज्यांनी ते नियमशास्त्र स्वतः मिळवलं तो म्हणजे मोशे, who saw God in front of him. ज्यांनी स्वतःच्या नजरेने त्याने देवाला पाहिलं. The word of God says Israel knew the works of God. आणि वचन असं म्हणतं की इस्रायलला देवाचं काम काय आहे हे त्यांना माहिती होतं. But Moses saw God face to face. पण मोशेने देवाला असं आमना-सामना त्यांनी केलेला आहे, देवाला समोरासमोर पाहिलेलं आहे. There is no man in the history during that time who saw God face to face. आणि असं कोणच व्यक्ती नाहीये जुन्या करारामध्ये ज्यांनी देवाला समोरासमोर पाहिलं जसं मोशेने Can पाहिलं. you imagine the level of commitment that Moses would have gave to God? मग तुम्ही विचार करू शकता की मोशेने किती देवासाठी आवेशी केलं. Yeah, the zeal he had for God. मग त्याला देवासाठी एक उत्साह होता. He was so much for God that God could encounter him face to face. आणि त्याला देव एवढा त्याला प्रिय होता की तो देवाला पाहू शकला असं समोरासमोर. But the word of God says here, पण देवाचं वचन असं म्हणतं इथे no one
की कोणीही नाही, No one is justified. की कोणीही नाही नीतिमान ठरू The शकत. question is, where is Moses here? मग इथे प्रश्न असा आहे की मग मोशे कुठे इकडे, The one who saw God face to face. ज्याने देवाला स्वतःला समोरासमोर पाहिलं, The one who encountered God face to face. ज्याने देवाचा सामना केला The समोरासमोर, one who received the commandments of the Lord. ज्याला नियमशास्त्र मिळाले देवापासनं. You know what? तुम्हाला माहिती आहे Out of का, all Moses, great things of Moses, सर्व काही महानच्या गोष्टी मोशेनी ज्या केल्या, one anger has destroyed his whole destiny to enter the promised land. पण त्याच्या एक रागाने त्याला त्याच्या वतनभूमीमध्ये जाण्यापासून थांबवून टाकलं. One decision of anger destroyed him to the promised land. आणि एक त्याचं रागामुळे त्याच्या जे वचन दिलेली जी जागा होती, भूमी होती, त्यात तो नाही जाऊ शकला. When I read this verse, आणि मग जेव्हा मी हे वचन that वाचलं no one is justified, की कोणही नाही नीतिमान ठरू I शकत, was wondering, what about Moses, मग मी great विचार prophet? करत होतो की मोशेचं काय झालं, जो एवढा मोठा महानसा भविष्यवक्ता होता. Jesus himself said he is the greatest prophet ever lived. येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला की मोशे जो होता तो एक महानसा भविष्यवक्ता होता, जो कधीही जिवंत होता. Where is that Moses? मग तो मोशे कुठे? Then you come to then other people, many other people. मग आता तुम्ही दुसऱ्या लोकांकडे पाहू शकता. David, दावीद राजा, that David who walked behind God's own heart, दावीद राजा जो देवाच्या स्वतःच्या हृदयामागे चालला, that David who lived for God himself. जो देवासाठी स्वतःसाठी जगला. When there was only devotion in those days, David took the walk with God with love. आणि जेव्हा फक्त आराधना होती तेव्हा दावीदाने देवासंगती प्रीतीने चालला. You know, when there was just religious procession in those days, David took his relationship with God in love. आणि त्यावेळेस जेव्हा फक्त धार्मिक संबंध होते लोकांचे देवासंगती, पण दावीदाने ते प्रीतीने तो देवासंगती चालला. When only priest could encounter the holy of holies, मग तेव्हा जेव्हा फक्त जे असे शास्त्री पुरुष जे लोक आहेत, फक्त तेच जेव्हा सर्व पवित्र स्थानात जेव्हा ते जाऊ शकत होते, David went into that level of walking with God in the Old Testament. मग दावीद जे आहे त्या लेवलवरती चालू शकला देवासंगती जुन्या करारात. God said he is the man behind my own heart. आणि देवाने स्वतःने सांगितलं की तो माझ्या हृदयाच्या मागे चालणारा व्यक्ती आहे, The one who wrote many psalms. ज्याने खूप सारे स्तोत्र लिहिले. Where is that David? मग तो दावीद कुठे आहे? The word of God says in Galatians 3:11, no one is justified. आणि मग गलतीकरस 3:11 मध्ये बायबल असं म्हणतं की कोणीही नीतिमान ठरू शकत नाही. Moses' name was not there. मग मोशेचं नाव तिकडे नव्हतं, David's name was not दावीद there. राजाचं नाव नव्हतं. No other prophets of the Old Testament name could come into this place. मग कोणताच भविष्यवक्ता किंवा महान देवाचा सेवक त्याचं नाव नाही आलं इकडे. Because in the sight of God, कारण की देवाच्या नजरेमध्ये no one could reach him through law. कोणीही त्याच्याकडे येऊ नाही शकलं नियमाद्वारे. Because law was addressing the problem, but it was not giving solution for the problem. कारण की नियमशास्त्र जे आहे ते काय समस्या आहे ते दाखवत होतं, पण त्याच्यासाठी काय उत्तर आहे ते नव्हतं देत. You shall not murder मग तुम्ही कोणाला मारून नाही टाकू शकत, is a law of God. हे देवाचा नियम आहे. It is addressing the problem. मग हे जे आहे हे समस्या काय आहे ते सांगत आहे. That murder is a issue. Murder is an issue. की कोणाची मृत्यू करणं हे चुकीची गोष्ट आहे. You shall not do adultery. आणि मग विचार नाही करायची. It is addressing the issue of adultery. मग हे जे आहे ते समस्या काय आहे विचाराची ते सांगत But आहे. it is not bringing the solution for पण murder. त्याचं उत्तर काय आहे मृत्यूसाठी
ते नाही दिलेलं It आहे. is not bringing the solution for the adultery. मग व्यभिचारासाठी काय उत्तर आहे ते नाही दिलेलं आहे. And that was the problem in the law. आणि मग हेच जे आहे ही समस्या होती The नियमशास्त्राची. law that was given to address the problem couldn't address the solution of the problem. आणि मग जे नियमशास्त्र दिलं होतं त्याच्याने जे आहे ते उत्तर नव्हते मिळत, पण फक्त समस्या होती ती सांगत होतं. And now Paul is addressing to the church in Galatians. आणि मग पौल असा गलतीकरसला सांगत होता. He is getting to know something that is disturbing his mind. आणि मग त्याला असं काहीतरी कळत होतं ज्याच्यानी त्याच्या मनाला वाईट वाटत होतं That people in the Galatian, की गलती करसचे जे लोक आहेत, especially the people who came, there are in church, there were two groups in आणि मग church. चर्च मध्ये दोन भाग होते. People who saved in Christ through the Jewish faith. असे लोक जे ख्रिस्तात आले यहुदी विश्वासाने, And some who received Jesus out of Gentiles. आणि मग काही जे बाहेरून आलेले आहेत आणि त्यांनी येशूला स्वीकारलेले. Now the people who came from the Jewish background, आणि मग जे ज्यूइश बॅकग्राऊंड यहुदी बॅकग्राऊंड मधून जे आले they are addressing the church ते ह्या चर्चला असं बोलत आहे that the blood of Jesus is not just enough for our salvation. की फक्त येशू ख्रिस्ताचं रक्त फक्त आपल्या उद्धारासाठी काफी नाहीये. You need to fulfill all the laws to receive salvation in your मग life. तुम्हाला सर्व काही नियमशास्त्र पाळावे लागतील, मग ज्याच्याने तुम्हाला उद्धार मिळेल. You have to walk in all the laws to fulfill it. Then you will receive the salvation. तुम्हाला सर्व नियम पाळायला लागेल, मगच तुम्हाला उद्धार प्राप्त होईल. And this news has come to the ears of the apostle Paul, who's established the church. आणि ही बातमी जी आहे ती पौलाला कळाली, ज्यांनी हे चर्च बांधलं होतं. And that is where Paul is writing this letter to the Galatia. आणि मग ते म्हणूनच पौलानी हे गलतीकरासाठी पत्र लिहिलेलं आहे. And Paul's writing was this. आणि मग पौलाचं हे लिहिणं होतं Remember Galatians, की हे लक्षात ठेवा that गलतीकरास no one is justified in the sight of God through law. की कोणीही नीतिमान ठरू नाही शकत नियमाद्वारे. Especially to the Jewish background Christians. आणि हे स्पेशली ज्यूइश लोकांमधून जे ख्रिस्ती झाले त्यांच्यासाठी. He is saying no one is, once again he is reiterating the gospel that no one can get saved through their works in faith, in laws. आणि मग तो परत हे म्हणतोय की कोणीही नीतिमान ठरू नाही शकत नियमशास्त्राद्वारे. Then the 14th verse, can you please read the 14th verse? यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. Now he is bringing the topic of Abraham, आणि मग आता तो जे आहे ते अब्राहमाचा विषय काढत the आहे, father of the faith, विश्वासाचा पिता, the one who established faith in God, the one who established faith in God. ज्यांनी विश्वास बांधला देवामध्ये. When the time was no one who know God, Abraham followed God by faith. जेव्हा कोणालाही देव काय आहे कोण आहे माहिती नव्हतं, तेव्हा अब्राहमाने देवाला शोधलं आणि त्याच्या मागे गेला विश्वासाने. So he is telling those believers, आणि मग तो त्या विश्वासूंना बोलत आहे, those Jewish background believers, जे ज्यूइश बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत, and he is telling them especially, आणि तो त्यांना सांगत आहे आवर्जून remember our forefather Abraham, की हे आठवा की आपला जो पिता आहे अब्राहम, who is the foundation of our faith. जो आपल्या विश्वासाचा पाया आहे. Remember that Abraham himself was not righteous of his works but because of the faith. आणि मग हे लक्षात ठेवा की अब्राहम स्वतः ते विश्वासाच्या कामावरती तो बनला, पण त्याच्या नियमाद्वारे नाही. That Abraham,
आणि तोच अब्राहाम who received the promise of God in flesh. ज्यांनी देवाचे वचन जे आहेत ते स्वीकारले या शारीरिक रूपात. Through the laws were given to receive that blessings. आणि नियम जे होते ते त्या आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी होते. Because behind every fulfilling of the law, there is a promise and blessings. आणि हर एक नियमामागे एक वचन आहे आणि एक अभिवचनच हा ना अभिवचन आहे. And that Abraham and his ancestors received the law. आणि मग तो अब्राहम आणि त्याचे जे पूर्वज होते त्या नियमाला त्यांनी स्वीकारलं. But yet, आणि तरीही that Abraham's ancestors couldn't receive the blessings out of the law. आणि तरीही त्या अब्राहमाच्या जे काही पूर्वज आहेत त्यांना आशीर्वाद नाही प्राप्त झाला त्या नियमांच्या द्वारा. Because no one could fulfill the law. कारण की कोणीही नियमशास्त्र पाळू नाही शकलं. But in the verse 14 he's saying, आणि पण मग 14 verse 14 he's ओके. saying, आणि पण मग तरी पण 14 मध्ये असं म्हणत the आहे blessings of Abraham, की अब्राहमाचे जे आशीर्वाद the आहेत blessings that God gave to Abraham जे आशीर्वाद जे देवांनी अब्राहमाला दिले came to us, the Gentiles, ते आपल्या सर्वांना मिळाले through Christ Jesus, येशू ख्रिस्ताद्वारे, so that we will receive the promise in spirit through faith. ज्याच्यानी आपल्याला वचन मिळावं विश्वासाद्वारा. In the spirit through faith. आणि आत्म्यात आपल्याला ते प्राप्त व्हावं विश्वासाद्वारे. Israel received the promise in flesh through law. आणि इस्रायलला जे वचन होतं ते मिळालं In flesh through law. शारीरिक रूपात नियमाद्वारे. But we in Christ receive the promise in spirit through faith. पण आपण विश्वासी लोकांना आत्मिक रूपात विश्वासाद्वारे ते प्राप्त होतं. Today I want to say an important message. मला आज तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगायची आहे. The same message that Apostle Paul was instigating over the church of Galatia. आणि तीच बातमी जी पौलानी गलातिकरासला सांगितली, That we cannot receive the promise of God in flesh through the law. की आपल्याला जे आहे देवाचं वचन शारीरिक रूपात नियमशास्त्राद्वारा प्राप्त नाही होणार. That blessings of Abraham, ते अब्राहमाचे आशीर्वाद, the Abraham who was in flesh, अब्राहम जो शारीरिक रूपेत होता and his generation was in flesh, आणि त्याची पिढी सुद्धा शारीरिक रूपेत होती. but they couldn't receive that promise that they received in flesh through the law. पण त्यांना ती शारीरिक रूपेत ती जे वचन होतं ते त्यांना प्राप्त नाही झालं नियमशास्त्राद्वारा. That promise was not just the promised land of Canaan. ते फक्त वचन म्हणजे तेच नव्हतं की कानान देश. The blessings of Abraham was the eternal life itself. पण त्याचं जे वचन होतं ते म्हणजे सार्वकालिक जीवन. That eternal life, which is the eternal promised land. सार्वकालिक जीवन म्हणजे ती वचन दिलेली जागा. That eternal life with God is the eternal promises of God. ती सार्वकालिक जीवन देवासंगती म्हणजे देवासंगती नेहमी सर्वकालिक राहण्याचं वचन. So that promise that Abraham received in flesh पण मग ते जे वचन जे अब्राहमाने शारीरिक रूपेत मिळालं couldn't receive it out of the law. त्याला ते नियमाद्वारे नाही मिळालं. Means couldn't receive it out of his works. म्हणजे स्वतःच्या कामाने ते प्राप्त नाही झालं. People strive to live a life committed to the law. आणि कितीतरी लोकांनी नियमशास्त्र पाळून तसं ते जीवन जगायचा प्रयत्न केला. Yet they couldn't walk in that law and fulfill that law. आणि तरीही ते त्या नियमशास्त्रात चालू शकले नाही आणि त्याला पूर्ण पाळू शकले नाही. That's why the word of God says no one could be justified through म्हणून law in वचन the असं sight of म्हणतं God. की कोणीही नीतिमान ठरू शकत नाही देवाच्या नजरेत नियमशास्त्राद्वारे. But today in Christ, पण आज ख्रिस्तात ख्रिस्तात, remember that in Jesus, ख्रिस्तात the blessings of Abraham came to us in spirit through faith.
आणि मग अब्राहमाचे आशीर्वाद आपल्याला मिळाले विश्वासाद्वारे. We can receive this promise of Abraham in spirit through faith. आणि मग आपण जे आहे ते अब्राहमाचे आशीर्वाद स्वीकारू शकतो या शारीरिक रूपात विश्वासाद्वारे. Before in flesh through law. पहिलं शारीरिक रूपात But नियमशास्त्राद्वारे, now in spirit through faith. पण आता विश्वासाद्वारे इन स्पिरिट है ना, In spirit through faith. Atma. आत्मामध्ये विश्वासाद्वारे. That is what the foundation of New Testament मग is. हेच जे आहे तो पाया आहे नवीन The शास्त्रामध्ये. works of flesh is gone in the Old Testament. मग जे शारीरिक देहाचे जे काम आहेत ते जुन्या करारातच संपले. In Christ, we can receive all the promises of Abraham through spirit, in spirit, through faith. आणि मग ख्रिस्तात जे काही अब्राहमाला दिलेले जे वचन आहेत ते आपल्यालाही प्राप्त होऊ शकतात आत्म्याद्वारा विश्वासाने. Today, and I want to understand. आणि मला हे समजायचं आहे I want आज. to make you all understand. मला तुम्हाला हे समजवायचं If आहे, no one fulfilled the law, जर कोणीही नियमशास्त्र पाळले नाही then who has fulfilled it? मग कोणी ते पाळले आहे. If no one could fulfill and justify themselves through law, आणि मग जर जस्टिफाय कसं, नीतिमान, justify means. ओके, आणि कोणी पण ज्यांनी ते पाळले ते नीतिमान ठरू नाही शकले. Who walked in the law and justified it? ज्यांनी नियमशास्त्र पाळले तरी ते नीतिमान ठरू नाही शकले. Can you read 13th verse? आणि आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी म्हणून सोडवले. असा शास्त्रलेख आहे, जो कोणी झाडावर टाकलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. Amen. Hallelujah. Here the word of God says, आणि इथे वचन असं म्हणत आहे, Christ has redeemed us from the curse of the law. ख्रिस्ताने आम्हासाठी शाप झाला. You know how he redeemed us from that curse? आणि मग त्याने आपल्याला त्या श्रापातून कसं काढलं माहिती आहे का? By becoming himself a curse for us. स्वतः शाप बनून. Today evening I want to this afternoon I want to tell you this. आणि मग ह्या दुपारी मला हे सांगायचंय तुम्हाला, Christ came and fulfilled the law. ख्रिस्त आला आणि त्यांनी ते नियमशास्त्र पाळले, पूर्ण केले On behalf of us. आपल्या सर्वांच्या वतीने. Where no man could fulfill the law. जिथे कुठलेही मनुष्य पाळू नाही शकलं किंवा ते पूर्ण नाही करू When शकलं. no man could fulfill the requirement of law. आणि मग त्याची जी रिक्वायरमेंट होती ती कोणीही पण पूर्ण नाही करू शकलं. Christ came and fulfilled it. ख्रिस्त आला आणि त्याने ते पूर्ण केलं. And not just fulfilling it. आणि फक्त पूर्ण नाही केलं, Christ even took the curse that you and me need to take on आणि त्यांनी तो जो श्राप आहे तो स्वतःवरती घेतला. the curse that was imposed upon us through the law. जो श्राप आपल्यावरती टाकला गेला होता नियमशास्त्राद्वारा. Because if we are not maintaining the law, कारण की जर आपण नियमशास्त्र पाळत नाहीये automatically curse will end up in our life. मग आपोआप आपल्या जीवनावरती श्राप येईल. But I tell you, Jesus took that curse for you and me. पण मला तुम्हाला सांगायचं की येशू ख्रिस्तानी तो जो श्राप आहे तो स्वतःवरती घेतला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. That's why Jesus said, I didn't came to abolish the law but to fulfill it. म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला की मी जे नियम आहे त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही पण नियम को नाश करने के लिए नहीं आया, हाँ. परिपूर्णता करने पण के लिए पूर्ण आया. करायला आलो. Jesus came to fulfill that law. मग येशू ख्रिस्त जे आहे तो पूर्ण करायला आला ते नियमशास्त्र. By how he fulfilled मग it. त्यांनी ते कसं पूर्ण केलं? When no righteous people in the Old Testament or no one could live a right life before आणि God. मग कोण नीतिमान जीवन नाही जगू शकलं जुन्या करारामध्ये. When you and me in this generation cannot live according completely 100% to the law. जर तुम्ही आणि मी आज ह्या काळामध्ये नियमशास्त्राप्रमाणे जगू नाही शकत तर Can you tell me anyone who lived according to the law every day of your life? मग तुम्ही कोणी नियम पाळलेला आहे का तुमच्या जीवनामध्ये? हम बोल सकते हैं हाँ मैं मर्डर नहीं किया, मैं अडल्ट्री नहीं किया. एक
सादा झूठ बोलेंगे तो नियम के विरोध हम आए. आणि मग आपण म्हणतोय की आपण मृत्यू नाही केली, आम्ही व्यभिचार नाही केला, पण जर आपण एक खोटं बोललं तरी आपण नियम आपोआप तोडतो. A single lie can bring curse upon us. आणि एक छोटं खोटं बोलणं आपल्या जीवनावरती श्राप आणू But शकतं. I know someone who lived the life 100% perfect according to the law. आणि मला असं कोणतरी माहिती आहे जो 100% आणि त्या जास्त त्या नियमशास्त्रावरती जगला. He is not an ordinary man. आणि तो एक साधारण व्यक्ती He नाही, is the God himself in flesh. पण तो देव स्वतः आहे शारीरिक And रूपेमध्ये. Jesus came and fulfilled the requirements of the law. आणि मग येशू ख्रिस्त आला आणि त्यांनी ते नियमशास्त्र पूर्ण केले. The same flesh you and me carry. जे शरीर आपण नाही, समान शरीर आपण जे आपलं आहे, Is the same flesh Jesus took it and came in this world. आणि त्यांनी सुद्धा ते रूप धारण केलं आणि तो आला या जगात. And this same flesh आणि- that couldn't maintain the law, आणि हेच शरीर जे नियमशास्त्र पाळू नाही शकलं, Jesus came in that flesh and fulfilled all the laws. तो पण या शारीरिक रूपेत आला आणि त्यांनी सर्व काही पूर्ण केले. And this same flesh which need to take the curse of the law, आणि मग हे शरीर ज्यांनी ते नियमशास्त्राचे श्राप घ्यायला पाहिजे, your flesh and my flesh need to be cursed according to the आणि law. मग नियमशास्त्राप्रमाणे तुमचं शरीर आणि माझं शरीराला श्राप मिळायला पाहिजे. But Jesus came in that same flesh, took that curse of the law. पण येशू ख्रिस्त तोच ह्याच सेम शरीरामध्ये आला आणि त्यांनी आपले श्राप स्वतःवरती घेतले. When law brings curse to our life, आणि मग जेव्हा नियमशास्त्र आपल्या जीवनावरती श्राप आणतात, grace brought salvation into our lives. कृपेने आपल्या जीवनामध्ये उद्धार आणलं. Oh, that was the message of the gospel. आणि मग हेच हे नवीन कराराचं वचन होतं. And when church is getting diluted back to the law, Apostle Paul is saying, no, law brings curse, but grace, only grace of God can bring salvation. When law brings curse, आणि पण मग जेव्हा नियमशास्त्राने श्राप आणले, only the grace of God can bring salvation. आणि फक्त देवाच्या कृपेने तारण प्राप्त झालं. This evening, I want to tell you all, आणि मग ह्या संध्याकाळी मला तुम्हाला सांगायचं none आहे, of our works can perfect our life. आणि कुठलेही आपले कृत्य आपल्या जीवनाला बरोबर नाही बनवू शकत. Your failure cannot, your successful life according to law cannot bring you the real success. आणि मग नियमशास्त्र पाळल्याने किंवा तसं जगल्याने आपल्या जीवनामध्ये काही पण सक्सेस नाही आणू शकत. If our curses in our life can be broken, it is only through the blood of Jesus. आणि जे श्राप आहेत ते फक्त येशू ख्रिस्ताच्या रक्तानेच तुटू शकतात आपल्या जीवनामध्ये. If we can enjoy the blessings of Abraham in this world, जर आपल्याला अब्राहमाचे जे आशीर्वाद आहेत या जगामध्ये प्राप्त करायचे आहेत, it can be received only through the Spirit of God, ते through faith. फक्त पवित्र आत्म्याद्वारे विश्वासाने आपल्याला ते प्राप्त होऊ शकतात. Only by faith in the finished work of Jesus. आणि फक्त विश्वासाद्वारे येशू ख्रिस्ताच्या पूर्ण केलेल्या कामाने We can enjoy the blessings of Abraham. आपण जे आहेत अब्राहमाचे आशीर्वाद एन्जॉय करू शकतो. Today, let your flesh not deceive you back again. आणि मग आपल्या शरीराला परत ते तुम्हाला डिसीव्ह मीन्स वेड्यात काढू नका देऊ. I tell you why. नाही, व्हॉट इज इट कॉल्ड, म्हणजे काय बोलतात त्याला, Doka. धोका नका देऊ द्या. You know what is that deceiving? मग तुम्हाला माहितीये का ते धोका म्हणजे काय? In the Old Testament, जुन्या करारामध्ये you can approach God only by fulfilling the law. तुम्ही देवाला फक्त नियमशास्त्राद्वारेच तुम्ही देवाचा संगती बोलू शकत But in the होता. New Testament, पण नवीन करारामध्ये through Jesus, you have already approached God. येशू ख्रिस्ताद्वारे आपण देवाला ऑलरेडी भेटू शकतो. That's why we can fulfill every laws of God. आणि म्हणून आपण जे आहे
येशू ख्रिस्ताद्वारे सर्व काही नियम पाळू शकतो. मतलब नियम को अनुसार करके हम परमेश्वर के साथ नहीं पहुंचना जरूरत नहीं. हम परमेश्वर के साथ है यीशु मसीह के द्वारा, इसलिए हमको नियम को पालन कर सकते हैं आज. आमेन. Amen. We can walk in all the laws of this Bible because we are with God already. आणि मग आपण जे आहे ते नियम पाळू शकतो या बायबल मधले, कारण की आपण देवा सोबत आहे ऑलरेडी. The way to reach him is Jesus himself. आणि त्याला पोचण्याचं जे रस्ता आहे, मार्ग आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त स्वतः. This evening, with all your problems that you might be here, आणि मग ह्या संध्याकाळी जे काही कष्ट किंवा समस्यामध्ये तुम्ही असताल with many challenges you might be here, आणि तुम्हाला खूपशी अशी समस्या असेल, I want to tell you, Jesus has taken all our challenge in the cross. आणि मग मला तुम्हाला सांगायचं आहे की येशू ख्रिस्ताने ते सर्व काही आपल्या वरती घेतलेलं आहे क्रूसावर. Your failure and my failure, he has taken it in the cross. तुमचं तुमचं अपयश आणि माझं अपयश येशूने आपल्याला Today, I want to tell you, God can change our lives this evening. आणि मग मला तुम्हाला सांगायचं आहे की आज संध्याकाळी देवपा आपलं जीवन बदलू शकतो. Remember, the law मग हे लक्षात ठेवा की नियमशास्त्र cannot take us to God. आपल्याला देवाकडे नेऊ नाही शकत. We are already with God through Jesus. आणि आपण देवाबरोबर अगोदरच आहे येशू ख्रिस्ताद्वारे. Today, God replaced law and he gave faith. आणि त्यांनी जे आहे ते नियमशास्त्र काढून आपल्याला विश्वास दिला आहे. आज नियम के द्वारा नहीं, हम विश्वास के द्वारा, यीशु मसीह के ऊपर विश्वास के द्वारा हम परमेश्वर के पास हम पहुंच सकते हैं. Amen. Amen. We can reach God through faith in Christ Jesus. मग आपण जे आहे देवापर्यंत पोहोचू शकतो येशू ख्रिस्ताद्वारा. Today I want to tell you that faith in you can bring miracles over our lives. आणि मग मला तुम्हाला सांगायचं आहे तो विश्वास देवावरती ठेवून तुम्हाला हर एक चमत्कार प्राप्त होईल या That जीवनात. faith in you can bring the blessings of Abraham in our broken आणि life. मग त्या विश्वासाने आपलं जे काही तुटलेलं जीवन आहे त्याच्यात आशीर्वाद मिळेल अब्राहमासारखा. Because when law couldn't redeem us, कारण की जेव्हा नियमशास्त्राने आपल्याला नीतिमान नाही ठरवलं, Christ brought grace and he redeemed us, you and me. Amen. ख्रिस्ताने कृपा आणली आणि आपल्याला परत रिडीम सोडवलं. That's why when law was given by Moses मग to जेव्हा Moses, नियमशास्त्र मोशेला मिळालेले, grace and truth came through Jesus. जी कृपा आणि सत्य येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त Today I झाले. want to tell you that grace of God has the power to lift us from every chains of our life. आणि मग तीच ती कृपा आहे ज्याच्याने आपल्याला येशू ख्रिस्ताकडे एक नेला आणि त्याची ताकद प्राप्त होण्यासाठी आपल्याला एनेबल केलं. That grace of God can break every bondages of our life. आणि तीच कृपा जी आहे ती आपल्या हर एक जीवनातले हर एक जे काही संकट आहे ते तोडू शकते. That grace of God can heal us from every sickness. आणि ते आपल्याला काही पण आजार आहे त्याच्यातून आपल्याला बरं करू शकते. That grace of God can transform us from every brokenness of our life. तीच देवाच्या कृपेने आपण जे काही तुटलेल्या जागेत आहे ते आपल्याला देवबाप्पा जोडू शकतो और परत. वो कृपा को हम नियम के द्वारा नहीं मिल सकते, विश्वास के द्वारा हम आणि मिल त्या सकते. कृपेला आपल्याला ती कृपा आपल्याला विश्वासाद्वारे मिळेल, नियमाद्वारे नाही. Today I want to tell you, let us stop running in fulfilling, receiving God's grace through law. आणि मग आपण आता इथून पुढे फक्त नियमाप्रमाणे फक्त पळत नाही राहायचं. मैं अच्छा जीवन जीऊंगा तो परमेश्वर मेरे को प्यार करेगा. मी जर चांगलं जीवन जगलं तर प्रभू मला प्रेम करेल. कितने लोग ऐसे सोचा है? मग किती लोकांनी असं विचार केलेला आहे Many की मी times- असं केलं तर मला देव प्रेम करेल, Only when I live a good life, God will bless me. की जेव्हा मी चांगलं जीवन जगल तरच देव मला आशीर्वादित करेल. That is the understanding through law. मग हे जे आहे ते नियमशास्त्राप्रमाणे विचार करण्याने ते तसं आहे. By living right, we will receive God. पण जर आपण चांगलं राहिलो तर आपल्याला देव प्राप्त होईल असं. But Jesus came and changed it. पण येशू ख्रिस्त आला आणि त्यांनी ते बदललं. Today we receive God through faith. आज आपण येशू ख्रिस्ताला
विश्वासाद्वारे प्राप्त केलं. That's why we can live right. म्हणून आपण आता चांगलं Amen. जीवन जगू Hallelujah. शकतो. We receive Jesus through faith. That's why we can live right according to God's word. आणि आपण जे आहे ख्रिस्ताला विश्वासाने प्राप्त केलेलं आहे, म्हणून आपण चांगलं जीवन जगू शकतो. Today I want to tell you, आणि मग मला तुम्हाला आज today सांगायचं, God wants to change our lives. देवाला आपलं जीवन बदलायचं आप आहे. इतना दिन आपके जीवन में क्या नहीं मिल रहा था, वो विश्वास के द्वारा ये दिन में आपको परमेश्वर देने वाले हैं. Amen. Amen. Today God gonna fix our life through faith in Jesus. आणि विश्वासाद्वारे येशू ख्रिस्ताच्या वरती विश्वास ठेवण्याने आपलं जीवन देवबाप्पा बदलणार आहे. Because if God can give us the eternal life, जर देव आपल्याला सर्वकालिक जीवन देऊ शकतो, God has all power to fix our life in this world. तर त्याच्याकडे सर्व ताकद आहे आपलं जीवन परत फिक्स करायसाठी. Today I want us to surrender us back to the grace of God this evening. आणि मला आज आपल्याला सर्वांना कृपे परमेश्वर का कृपा के ऊपर हम समर्पण करने Yeah. वाले. We gonna surrender it in the name of Jesus. Amen. And we gonna ask God that God transform our life through your आणि grace. मग आपण देवबाप्पाला हे बोलूया की देवबाप्पा तुझ्याद्वारे आमचं जीवन बदलून और टाक. हम विश्वास के द्वारा परमेश्वर का कृपा का ताकत को हम अनुभव कर सकते हैं. We आणि can receive the power of God's grace through faith. आणि नाही, कृपेद्वारे आपल्याला विश्वास प्राप्त होईल. Today let's all raise up this evening. मग आपण या दुपारी उभं राहूया. Today I want to tell you, today is the end of many things in your life in the name of आणि मग Jesus. मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये काही खूप साऱ्या गोष्टींचा शेवट असणार Today will आहे. be the end of devil's work in your life in the name of आणि Jesus. जे काही सैतानाचं काम आहे ते तुमच्या जीवनामध्ये आज संपणार आहे. Today is येशूच्या the नावात. end of all the curse in your life in the name जे of काही Jesus. श्राप आहे त्याचं शेवट होणार आहे आज तुमच्या जीवनात. And today is the beginning of God's grace in your life in the name of आणि Jesus. आज ही एक नवीन कृपा चालू होणार आहे देवाची तुमच्या जीवनामध्ये. Remember, Jesus became the curse आणि मग हे लक्षात ठेवा की येशू ख्रिस्त श्राप ठरला, so that you and me can become a blessing. म्हणजे तुम्ही आणि मी आशीर्वादित ठरू. Jesus redeemed us येशू ख्रिस्ताने आपल्याला तारलं, so that you and me can receive the blessings of Abraham. ज्याच्याने तुम्हाला आणि मला अब्राहमाचे आशीर्वाद प्राप्त व्हावे. Today, Lord, we pray in the name of Jesus. येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना When करतो. no one is justified by law, जेव्हा कोणीही नियमशास्त्राद्वारे नीतिमान नाही ठरलं, when we were all rejected in the presence of God, जेव्हा देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्व नाकारलेले होतो, Jesus came and fulfilled the requirements of the law. येशू ख्रिस्त आला आणि त्यांनी ते सर्व काही नियमशास्त्र पूर्ण केले. And Jesus आणि येशू ख्रिस्त took the curse of the law. आणि येशू ख्रिस्ताने ते जे श्राप आहे ते स्वतःवरती घेतले. Lord, today as you have redeemed us, देवपा आज जसं की तू आम्हाला today as you have सोडवलं. redeemed us, Lord, we pray in the name of Jesus. We speak the blessings of Abraham in spirit in Jesus' name. आणि मग जसं तू आम्हाला त्या श्रापातून सोडवलं, येशू बाप्पा, ते अब्राहमाचे आशीर्वाद हे आम्ही मागत आहोत सर्वांच्या जीवनावरती आत्मिक रूपामध्ये. Through faith, let विश्वासाद्वारे everyone receive the blessings of Abraham. विश्वासाद्वारे सर्वांनाही अब्राहमाचे आशीर्वाद प्राप्त होऊ दे. In the name of Jesus, येशूच्या नावात we break every curse of people's life in Jesus' name. सर्व काही श्राप आम्ही येशूच्या नावात तोडत आहे हर एक व्यक्तीच्या जीवनामध्ये. We break every chains of devil in people's life in the name of जे Jesus. काही बंधन आहे ते तोडत आहे येशूच्या नावात. Your word says, तुझं वचन असं where is म्हणतं, Holy Spirit, जिथे पवित्र आत्मा there is असतो, deliverance. तिथे सुटका असते. In the name of Jesus, येशूच्या I नावात break every curse that is in people's life in the name of मी Jesus. सर्व काही बंधन तोडत आहे आणि श्राप जे काही लोकांच्या जीवनात आहे
ते तुटत आहे येशूच्या नावात. Every curse in the families be broken in the name of Jesus. आणि जे काही श्राप आहेत सर्व कुटुंबांमध्ये तुटून जाऊ दे येशूच्या नावात. Every curse of sickness be broken in the name of Jesus. आजाराचे जे काही बंधन आहेत ते तुटून जाऊ दे येशूच्या नावात. Every chains of sin be broken in the name of सर्व Jesus. बंधन जे पापाचे आहेत ते तुटून जाऊ दे येशूच्या Today नावात. we release the power of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याची ताकद आम्ही सर्वांवरती ओंढलत आहे In the name of Jesus. येशूच्या नावावरती. In the mighty name of Jesus. महानच्या येशूच्या In नावावरती. that Redeemer's name. In Jesus' name. आणि जो आपल्याला सोडवणारा आहे त्याच्या नावात म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नावात. Thank you, Lord, for धन्यवाद breaking देवा. every works of devil in people's life. धन्यवाद देवा सर्व काही काम तोडण्यासाठी सर्वांच्या जीवनामध्ये. Your word says the Son of God manifested to destroy the works of the devil. आणि तुझं वचन असं म्हणतं की देवाचा पुत्र आला आणि त्यांनी सर्वांचे जे शैतान का काम को नाश सैतानाचा किया. कामाला नाश केलं. परमेश्वर का पुत्र इसीलिए प्रकट हुआ क्योंकि शैतान का काम नाश करने के लिए. आज हमारे जीवन का हर क्षेत्र का शैतान का काम यीशु मसीह के नाम से नाश होने दे. We break in the name of Jesus. येशूच्या नावात तोडत आहोत. Today we release the blessings of God. आणि देवाचे आशीर्वाद आम्ही सोडत आहे That सर्वांवर. same blessings God gave to Abraham. तेच आशीर्वाद जे अब्राहमाला प्राप्त झाले. By spirit through faith we receive it. विश्वासाद्वारे आत्म्यात आम्ही हे स्वीकारत आहे. We thank you, Lord. धन्यवाद देव. That coming week will be a week of miracle in the name of Jesus. येणारा जो आठवडा आहे तो चमत्कारांनी भरलेला असू हर दे येशूच्या नावात. बांध हुआ दरवाजा यीशु मसीह के नाम से खोलने दे. आणि Open जे in काही Jesus' बंद name. दरवाजे आहेत ते येशूच्या नावाने उघडू दे. What it looks impossible for man, आणि जे मनुष्याला अशक्य दिसतं let it become possible through God in Jesus' ते name. देवाद्वारे शक्य होऊ दे येशू Thank ख्रिस्ताच्या you, Lord. नावाने. Your mighty hand will work this week in your people's life in the name of धन्यवाद Jesus. देवा तुझ्या महानच्या हाताने लोकांच्या जीवनामध्ये खूप सारं कार्य होईल येशूच्या नावाने. Because we believe in God's grace. कारण की आम्ही देवाच्या कृपेवर विश्वास And we ठेवतो. receive it through faith. आणि आम्ही विश्वासाद्वारे हे ग्रहण करतो. We thank you and we bless your holy name. तुझा नावाला धन्यवाद देतो आणि In आशीर्वादित करतो Jesus' name. येशूच्या नावात. Amen. Let's all say amen. Hallelujah. हालेलुया. I want to tell you today is the end of curse in your life. आणि मग मला तुम्हाला सांगायचंय की आजचा दिवस तुमच्या जीवनातले जे श्राप आहेत ते संपणार आहे. End of curse in your families. आणि शेवटचा दिवस असणारे तुमच्या फॅमिलीचे श्रापाचा. The closed doors for years is going to open this week जे in the name बंद of Jesus. झालेले दरवाजे आहेत ते या आठवड्यात खुलतील येशूच्या नावात. What it looks impossible for you will be made possible by God himself. जे Amen. तुमच्यासाठी तुमच्या नजरेमध्ये अशक्य आहे ते देवाद्वारे शक्य होईल येशूच्या नावात. Because righteous will live by faith. कारण की नीतिमान जे आहे ते विश्वासाने जगल. Amen. Hallelujah. Hallelujah. So keep this faith. God is going to do great things in our life. मग हाच विश्वास ठेवा आणि देव आपल्या जीवनामध्ये खूप महानचं कार्य Amen. करेल. Hallelujah. Hallelujah. Are you all blessed by today's मग talk? तुम्ही आजच्या या मीटिंगने आशीर्वादित Today आहात God का? is going to bless us from this week in the name of आणि Jesus. मग देव आपल्याला आशीर्वादित करेल ह्या आठवड्यापासून. सारे अब्राहम का प्रॉमिस आपका जीवन में परमेश्वर करने वाले आणि हैं. मग Amen. अब्राहमाचे जे काही जे प्रॉमिसेस आहे वचन आहे ते आपल्या जीवनात पण पूर्ण होतील येशूच्या नावात. God said your generation will never fail. मग तो देव बाप्पा म्हटला की तुझी पिढी कधी पडणार नाही. God is going to do great things. देव बाप्पा महानचं काम कर. Amen. Hallelujah. Hallelujah. बोलो यीशु मसीह की. जय. So this is the time if you all want to offer for the Lord. मग you can ज्यांना offer. देवासाठी दानार पण द्यायचं असेल तर त्यांनी इथे पुढे येऊन देऊ शकता. So we have an offering thing you want to give, you can give. And, Yeah. and apart from that, you all know that our Sunday timings are changed. आणि मग आता सर्वांना माहिती असेल की रविवारची जे काही वेळ आहे ती बदललेली आहे. Usually it used to be 8 o'clock to 10:30, but now it will be 2 o'clock to 4:30. मग पहिलं 8:30 ते 10:30 असायचं पण आता 2:30 to 4.
2 ते 4 2 सॉरी. to 4:30. Yeah. So remember this. Bring your, if you all want to invite your relatives, मग friends. तुम्हाला कोणाला आणायचं असेल किंवा तुमच्या नातेवाईकांना बोलवायचं असेल तर तुम्ही घेऊन या. And 4th Saturday, आणि 4था शनिवार, come on everyone say 4th Saturday 4था शनिवार is healing and deliverance prayer. मग ती हिलिंग आणि आरोग्य आणि सुटकेची सभा असणार आहे. Only on the 4th Saturday. फक्त 4थ्या शनिवारी. So 4th Saturday, if someone is sick or if anyone is sick, please bring them. आणि पण मग जर कोणी आजारी असेल तर त्यांना तुम्ही घेऊन या. If anyone wants deliverance in their life, bring them. आणि मग कोणाला सुटकेची गरज असेल तर त्यांना पण तुम्ही घेऊन येऊ God will शकता. touch their lives. देवबाप्पा त्यांना स्पर्श करेल. Amen. Hallelujah. Hallelujah. So this week will be a week of miracle. आणि मग हा जो आठवडा आहे तो आशीर्वादाचा आणि चमत्काराचा Come on, आठवडा tell your असणार neighbor. आहे. मग तुमच्या शेजारच्याला This सांगा. week will be a week of miracle in the name of Jesus. आणि हा जो आठवडा आहे हा चमत्काराचा आठवडा असणार आहे येशूच्या नावात. Amen. Hallelujah. Hallelujah. हम विश्वास से ग्रहण किया और परमेश्वर वो चीज को करने वाले हैं. Amen. 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 So God bless you all. So let us all finish up with the prayer. आणि मग आपण शेवटची प्रार्थना करू. Lord, we want to thank you for this service. आणि धन्यवाद पित्या ह्या आजच्या सभेसाठी. We bless this service in the name of Jesus. ह्या आजच्या सभेला आम्ही आशीर्वादित करतो येशूच्या नावात. We thank you for this word, Lord. धन्यवाद तुझ्या वचनासाठी Let this देवबाप्पा. word be coming out as God's power in your people's life. तुझं जे वचन आहे ते तुझ्या ताकदीने सर्वांना स्पर्श करू दे. Let it bring miracles and changes in their life. आणि त्यांच्या जीवनामध्ये खूप सारे चमत्कार आणि नवीन हे चालू होऊ दे We देवबाप्पा. give your word in the hands of the Holy Spirit. तुझं जे वचन आहे ते आम्ही पवित्र आत्म्याच्या हातात देत Holy आहे. Spirit, you do it in a mighty way. आणि पवित्र आत्मा तू हे महानशा रीतीने आमच्या जीवनात Let कर. every life change from this evening in the name of आणि Jesus. आज दुपारपासून सर्वांचं जीवन बदलू दे. We give all in your mighty आणि हे hands. सर्व काही तुझ्या हातात आम्ही सोपत May आहोत. the love of Father, देवाची प्रीती grace of Son Jesus, आणि येशू ख्रिस्ताची कृपा and the sweet fellowship of the Holy Spirit आणि पवित्र आत्म्याची उपस्थिती be with us forever and ever. आपल्या सतत राहू दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. 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 Hallelujah. हालेलुया. God bless you all. Have a great week. Come next week with a miracle in Jesus' name. आणि मग तुम्हाला आशीर्वादित आठवडा जाऊ हा आणि तुम्ही चमत्काराने टेस्टिमनीज घेऊन तुम्ही या. Amen. God bless you all. Praise the Lord.